भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, बीजेपीची सुरुवातीपासून जी पद्धतच आहे, खोटं बोला रेटून बोला. बीजेपीच्या सर्व नेत्यांना ती सवय लागलेली आहे आणि आशिष शेलार यांनी तर जास्त आखलेचे तारे तोडलेले आहेत. वर्षा गायकवाड यांचं सासरचं नाव गोडसे आहे, त्याच्यावरून त्यांनी जे चुकीचे वक्तव्य जे केलेलं आहे, लोकांचा समभ्रम. आता महानगरपालिकेचे इलेक्शन येणार आहेत जवळ. येणाऱ्या इलेक्शनला निवडणुकीमध्ये वर्षा एकनाथ गायकवाड हे नाव मुंबईमध्येच नव्हे महाराष्ट्रात लोकांना माहिती आहे. यापूर्वी आमचे स्वर्गीय नेते एकनाथरावजी गायकवाड हे या मतदारसंघात 10 वर्ष खासदार होते, मंत्री होते, आमदार होते. त्याच्यामुळे गायकवाड हे नाव लोकांना सर्वांना माहिती आहे. काँग्रेसचे एकनाथ गायकवाड, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड. त्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे जे शेलारांनी केलेलं आहे ते चुकीचं आहे. वक्तव्याचं त्यांनी जाहीर माफी मागावी, नाहीतर आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू हे आम्ही आता सांगितलेलं आहे निवेदनाद्वारे. नाहीतर मग रस्त्यावर उतरू, मोर्चे काढू, ती आमची तयारी आहे. आमच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड या डॅशिंग अध्यक्ष म्हणून ओळखले जातात मुंबईमध्ये, आणि मुंबई शहरामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरण्यासाठी काही कमी नाही आहेत. काँग्रेस पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे. तेव्हा बीजेपीच्या कोणत्याही नेत्याने असं समजू नये की वर्षा गायकवाड आणि काहीतरी बीजेपीच्या नेत्यांनी असं समजू नये की काँग्रेस पक्ष हा संपलेला आहे. काँग्रेस पक्षात हा समुद्र आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर आजही उतरण्यासाठी तयार आहेत, काँग्रेससाठी जीव देण्यासाठी तयार आहेत. काँग्रेस पक्ष हा न संपणारा पक्ष आहे हे मी शेलार साहेबांना सांगू इच्छितो. तेव्हा त्यांनी जे वर्षाताई गायकवाड यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे, लोकांची दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे, त्यांनी त्या संदर्भात लवकरात लवकर माफी मागावी.